नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक पदासाठी त्यानंतर कृषी सेवक पदासाठी जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कृषीचा घटक याविषयी आपण सविस्तर लेक्चर सिरीज अपलोड करत आहोत। मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे ते 12वे लेक्चर आहे। यापूर्वी आपण 11 लेक्चर अपलोड केले होते, ते तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता। सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023, त्यामध्ये जाऊन तुम्ही ग्रामसेवक पदाची पात्रता असेल, त्यानंतर महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम असेल, त्यानंतर लेक्चर सिरीजसुद्धा तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा। चला तर मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, नैसर्गिक शेतीचे जनक कोणास म्हटले जाते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर नैसर्गिक शेतीचे जनक कोणास म्हटले जाते? या ठिकाणी 4 पर्याय दिलेत। तर पहिला पर्याय दिलेला आहे डॉक्टर मासानोबू फुकुओका, त्यानंतर एम.एस. स्वामीनाथन, त्यानंतर तिसरा आहे धनंजय गाडगीळ, त्यानंतर चौथा आहे सर ॲल्बर्ट। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण शेवटचा प्रश्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी देणार आहेत। तोपर्यंत जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। परत एकदा प्रश्न वाचतोय, नैसर्गिक शेतीचे जनक कोणास म्हटले जाते? जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। आता मित्रांनो, ॲडिशनल माहिती आपण या ठिकाणी पाहूया। सर ॲल्बर्ट हॅवर्ड यांना सेंद्रिय शेतीचे जनक असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, चौथा पर्याय सेंद्रिय शेतीचे जनक सर ॲल्बर्ट हॅवर्ड यांना म्हटलं जातं। या ठिकाणी चौथा पर्याय गेलेला आहे। तर तुम्हाला या 3 पर्यायापैकी आता उत्तर शोधायचं आहे। योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सांगणारच आहे। त्यानंतर 1905 भारत सरकारने त्यांची नेमणूक इम्पेरियल बॉटनिट्स म्हणून केली होती। या ठिकाणी पहा मित्रांनो, कोणाची? ज्यांनी नैसर्गिक शेतीचे जनक आहेत त्यांची नेमणूक 1905ला भारत सरकारने इम्पेरियल बॉटनिट्स म्हणून केली होती। त्यांनी निसर्गादृष्टीत शेतीची संकल्पना मांडली। कोणी? ज्यांनी नैसर्गिक शेतीचे जनक आहेत त्यांनी निसर्गिक शेतीची संकल्पना मांडली। ती कोणत्या पुस्तकामध्ये मांडली? तर वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन या पुस्तकामध्ये त्यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेच्या आधारेच त्यांना नैसर्गिक शेतीचे जनकसुद्धा म्हटलं जातं। तुम्हाला या 3 पर्यायापैकी मला योग्य उत्तर सांगायचं आहे। योग्य उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा। मित्रांनो, मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व कोर्सवर 50% डिस्काउंट देत आहोत। स्पेशल ऑफर आहे। मकर संक्रांतीनिमित्त मेगा भरतीसाठी सर्व उपयुक्त हा कोर्स असणार आहे। मित्रांनो, आपल्याकडे जे कोर्स सध्या अवेलेबल आहेत त्या कोर्सवर आपण सर्व कोर्सवर 50% सूट देत आहोत। ग्रामसेवक कृषी घटक जी काही 5000 प्रश्नाची PDF आहे ती तुम्ही आता मकर संक्रांतीच्या ऑफरमध्ये 49 रुपयामध्ये घेऊ शकता। त्यानंतर तलाठी टेस्ट सिरीज 10 टेस्ट सिरीजचे पेपर तुम्हाला दिले जातील। लगेच टेस्ट सिरीजचे सर्व पेपर तुम्हाला दिले जातील 49 रुपयामध्ये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत 10 टेस्ट सिरीजचे पेपर 49 रुपयामध्ये तुम्हाला दिले जातील। जिल्हा परिषद आरोग्य सेवक टेस्ट सिरीज तुम्हाला 49 रुपयामध्ये 10 टेस्ट सिरीजचे पेपर दिले जातील। जर तुम्हाला इंग्रजीचा आणि मराठीचा जर स्टडी प्लॅन जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही 79 रुपये देऊन जॉईन करू शकता। मित्रांनो, या कोर्सपैकी जर कोणताही तुम्हाला एखादा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा एखादे 2 कोर्स जॉईन करायचे असेल तर त्याची तुम्ही फीस कॅल्क्युलेशन करून 8007578462 या नंबरला पेमेंट करा आणि 9921 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा। ही जी ऑफर आहे मित्रांनो 15 तारखेपर्यंत असणार आहे, म्हणजे उद्याच्या तारखेपर्यंत ही तुमची ऑफर असणार आहे। लगेच तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आणि तशा प्रकारे त्या 9921 या नंबरला तुम्ही संपर्क करा। त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, दुबार पीक पद्धती म्हणजे काय? IMP प्रश्न आहे। दुबार पीक पद्धती म्हणजे काय? तर या ठिकाणी पर्याय दिले तर 4, त्या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे मित्रांनो, एकाच वर्षात 2 पीक अनुक्रमाने घेणे म्हणजेच दुबार पीक होय। या ठिकाणी 4 पर्याय दिलेत, त्या 4 पर्यायाच्या ठिकाणी आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। दुबार पीक पद्धती म्हणजे तुम्हाला समजलं असेल, एका वर्षात 2 पीक अनुक्रमाने घेणे म्हणजे दुबार पीक होय। तर तिबार पीक पद्धती म्हणजे कोणती? तर तिन्ही हंगामात क्रमाने 3 पीक घेणे याला तिबार पीक असं म्हटलं जातं। या ठिकाणी पहा, एका वर्षात 2 पीक घेतले जाते त्याला दुबार पीक पद्धती। त्यानंतर तिबार म्हणजे तिन्ही हंगामामध्ये क्रमाने 3 पीक घेणे याला तिबार पीक पद्धती असं म्हटलं जातं। त्यानंतर चौबार पीक पद्धती, एका वर्षात 4 पीक अनुक्रमे घेणे याला चौबार पीक पद्धती असं म्हटलं जातं। त्यानंतर मित्रांनो, खोडवा पीक पद्धती म्हणजे एका पिकाची कापणी केल्यावर
त्या क्षेत्रात दुसऱ्या पिकाची पेरणी न करता तेच पुन्हा वाढवतात त्याला खोडवा पीक पद्धती असं म्हणतात. खोडवा पिकाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जे काही ऊसाचं पीक आहे ते ऊसाचं पीक खोडवा पद्धतीने लागवड केली जाते. एकाच पिकाची कापणी केल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या पिकाची पेरणी न करता तेच पीक पुन्हा उगवतात किंवा वाढवतात त्याला खोडवा पीक पद्धती असं म्हटलं जातं. त्यानंतर रिले पीक पद्धती म्हणजे या पीक पद्धतीमध्ये पहिले पीक कापणे तयार झाले किंवा त्या पिकाची कापणी करण्यापूर्वी दुसऱ्या पिकाची पेरणी करतात त्याला रिले पीक पद्धती असं म्हणतात. रिले पीक पद्धती म्हणजे एखादं पीक सध्या शेतामध्ये आहे, ती पीक कापणीसाठी तयार आहे, पण ती कापण्यापूर्वी दुसऱ्या पिकाची लागवड त्या शेतात केली जाते त्याला रिले पीक पद्धती असं म्हटलं जातं. त्यानंतर बहुमजली पीक म्हणजे एका शेतात 2 किंवा अधिक पिके त्यांच्या उंचीनुसार लावली जातात. या ठिकाणी पहा, उंचीनुसार जे पीक लावली जातात त्याला बहुमजली पीक पद्धती असं म्हटलं जातं. एका शेतामध्ये 2 किंवा अधिक पीक उंचीनुसार लावली जातात. उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. सुपारीच्या पिकामध्ये काळी मिरीचं पीक लावणं किंवा केळीच्या झाडामध्ये अननसचं पीक लावणं हे बहुमजली पीक पद्धतीचं उदाहरण आहे. तुम्हाला पीक पद्धतीसुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. दुबार पीक पद्धती असेल, तिबार पीक पद्धती असेल, चौबार पीक पद्धती असेल, खोडवा पीक पद्धती असेल. खोडवा पीक पद्धतीवर बऱ्याच जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक पदासाठी असेल किंवा कृषी सेवक पदासाठी असेल त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला आहे. रिले पीक पद्धतीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बहुमजली पीक पद्धतीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न पहा, पिकाची खुरपणी म्हणजे काय? IMP प्रश्न आहे. तुम्हाला वाटते की या प्रश्नाचं उत्तर मी लगेच देऊ शकतो, पण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्यूज होते. तर पिकाची खुरपणी म्हणजे काय? तर पिकात उगवलेले तण काढून टाकणे जी पद्धत असते त्याला पिकाची खुरपणी असं. आता इतर काही जमिनीची जी काही मशागत आपण करतो पेरणी संदर्भाचे त्यासुद्धा तुम्हाला सर्व टप्पे माहीत असणं गरजेचं आहे. बरेच जे शेतकरी मुलं आहेत किंवा कृषी किंवा ॲग्रीचा डिप्लोमा केले त्यांना माहिती असेल, पण परीक्षेमध्ये ऐन टाईमला या ठिकाणी कन्फ्यूज होते. या ठिकाणी पहा, सर्वप्रथम काय केली जाते तर जमिनीची नांगरणी केली जाते. म्हणजे ज्यावेळेस एखादी पीक पेरणी करायची असते तर त्यावेळेस सर्वप्रथम जमिनीची नांगरणी केली जाते. त्यानंतर वखरणी केली जाते. तुम्हाला परीक्षेमध्ये क्रमसुद्धा विचारला जातो, योग्य क्रम लावा म्हणजे पीक लागवडीचा योग्य क्रम लावा या संदर्भाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला सर्वप्रथम जे काही पीक पद्धतीचे जे काही आंतरपीक मशागत असेल किंवा त्यानंतर पेरणी मशागत असेल या सर्व टप्पे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. जमिनीची नांगरणी, वखरणी, त्यानंतर येते टप्पा म्हणजे पेरणीची मशागत. प्रत्यक्षात आता पेरणी केली जाते तर माती बांधणी केली जाते. यामध्ये जे काही बांध असतात शेतीमधले ते शेतीची माती बांधणी केली जाते. त्यानंतर प्रत्यक्षात पेरणी केली जाते. पेरणी तिफनद्वारे केली जाते किंवा पाभरा असेल किंवा मोड्याचा वापर करून किंवा टोकन पद्धतीने पिकाची लागवड केली जाते किंवा रोपण पद्धतीने पिकाची लागवड केली जाते. पिकाची जी काही पेरणी पद्धत आहे ती अलग अलग आहे. म्हणजे तिफन असेल, पाभरा असेल, मोड्याचा वापर करून असेल, टोकन पद्धतीने असेल किंवा रोपण पद्धतीने असेल. पेरणी मशागतमध्ये सर्वप्रथम माती बांधणी येते, त्यानंतर पेरणी येते. त्यानंतर मित्रांनो पेरणी झाल्यानंतर आंतरमशागत असते. म्हणजे पिकाची आंतरमशागत करणं गरजेचं असते. हे सर्व तुम्ही टप्पे लक्षात ठेवा, कारण का की परीक्षेमध्ये तुम्हाला टप्पासुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा क्रमसुद्धा विचारला जाऊ शकतो. कोणता क्रम योग्य आहे, कोणता क्रम अयोग्य आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या नंबरला देतील, दुसऱ्या नंबरला देतील, तिसऱ्या नंबरला देतील. या ठिकाणी जमिनीची नांगरणी, वखरणी, आंतरमशागत, त्यानंतर या ठिकाणी कोळपणी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतील. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टप्पेसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी नंतर आहे आंतरमशागत. आंतरमशागतमध्ये विरळणी करणं गरजेचं आहे. विरळणी म्हणजे काय तर एखाद्या वेळेस पीक पेरणी केल्यानंतर ते पीक दाट निघालं असेल, म्हणजे अतिप्रमाण जर झाला असेल तर त्या पिकाची जी काही रोपे आहेत तर ते रोपे हाताने त्यांना काढून टाकणं गरजेचं आहे. त्याला विरळणी असं म्हणतात. त्यानंतर खुरपणी आहे. खुरपणीचं आपण पाहिलं जे की ते अनावश्यक तण आहे ते अनावश्यक तण हाताने काढलं जातं, त्याला खुरपणी म्हणतात. त्यानंतर कोळपणीसुद्धा म्हटलं जातं. तर कोळपणीच्या माध्यमातून काय होतं, कोळपणीचं काय फायदा होते तर जमिनीची वाया जाणारी ओल थांबवणे. म्हणजे जी काही जमीन ओली असते, ओली त्या खालची जमीन असेल किंवा ओली असेल जमिनीला वाया जाणारी ओल थांबवण्यासाठी कोळपणी केली जाते. त्यानंतर खत पाणी दिलं जातं. त्यानंतर पीक संरक्षण दिलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी जे काही पिकं संरक्षणासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण टप्पे आहेत ते सर्व तुम्हाला टप्पे अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न पहा, वनस्पतीच्या मुळाचा विकास व प्रसार वाढवून वनस्पतीला आधार देण्याचे काम कोणते पोषण द्रव्य करते?
IMP प्रश्न आहे. जे काही 16 अन्न घटक किंवा अन्नद्रव्ये किंवा पोषणद्रव्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागतात, त्यापैकी वनस्पतीच्या मुळाचा विकास, प्रसार वाढवून वनस्पतीला आधार देण्याचे काम सर्वात महत्त्वाचं कोणता घटक काम करत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्फुरद हे काम करत असते. त्यानंतर नत्र काय काम करते, त्यानंतर पालाश काय काम करते, कॅल्शियम काम करते, कॅल्शियम काय काम करते, याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, स्फुरद इतर अजून कोणकोणते काम करते, तर डाळवर्गीय पिकाच्या मुळावरील गाठीची निर्मिती करण्याचं काम स्फुरद करते. त्यानंतर संख्या वाढवण्याचं काम स्फुरद करते. पिकाच्या कळ्या, फुले, बिया, फळे यांच्या विकासास मदत करण्याचं काम स्फुरद करते. यापैकी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे डाळवर्गीय पिकाच्या मुळावरील गाठीची निर्मिती करण्यासाठी कोणते पोषण द्रव्य आवश्यक असते? तर स्फुरद असते. त्यानंतर दुसरं आहे नत्र. वनस्पतीची वृद्धी आणि प्रोटीनचे उत्पादन वाढवण्यासाठी नत्र हे महत्त्वाचं असतं. वनस्पतीला हिरवा रंग नत्र या पोषण द्रव्यामुळे प्राप्त होतो. वनस्पतीला हिरवा रंग नत्र या पोषण द्रव्यामुळे प्राप्त होतो. तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाठच असणं गरजेचं आहे. वनस्पतीला हिरवा रंग नत्र या घटकामुळे मिळतो आणि प्रकाश संश्लेषणाचं कामसुद्धा नत्र या घटकामुळे होते. त्यानंतर पालाश आहे. पाण्याचे उचित शोषण करून पिकास पाण्याच्या ताणापासून वाचवणे आणि खोडास मजबूती प्रदान करण्याचं काम पालाश करते आणि पिकास आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये तग धरून ठेवण्यासाठी काम करते. म्हणजे पालाश हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे जर पिकाला पाणी कमी असेल, पाण्याच्या ताणापासून वाचवण्याचं काम, म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा पिकाला काही होऊ नये, सर्वात महत्त्वाचं काम करते. त्यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजार समिती कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजार समिती वासी बाजार समिती आहे. दरवर्षी साधारणतः 60 कोटी उपकर जमा या वासी बाजार समितीतून होतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, 6वा आहे. दालचिनीच्या झाडाचा टिंबटिंब भाग दालचिनी म्हणून वापर केला जातो. तर सालाचा वापर, म्हणजे साल जे असते दालचिनीचं, ते दालचिनी म्हणून वापर केला जातो. 7वा प्रश्न पहा, सोयाबीन पिकवणारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हा कोणता? जळगाव जिल्हा आहे. कडधान्य आणि तेलबिया या दोन्ही गटात येणारे पीक कोणते आहे? तर सोयाबीन आहे. म्हणजे कडधान्य असेल, तेलबिया असेल, या दोन्ही गटामध्ये सोयाबीन पीक येते. त्यानंतर 9वा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे उत्पादन होते? तर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तंबाखूचे उत्पादन होते. त्यानंतर मित्रांनो कापसाचे पीक सुमारे टिंबटिंब महिने शेतात राहते. तर कापसाचे पीक 6 महिने शेतामध्ये राहते. किती महिने? 6 महिने पीक शेतामध्ये राहते. त्यानंतर 11वा प्रश्न, ऊसाची सरासरी उत्पादकता सातत्याने 100 टन हेक्टरपेक्षा अधिक मिळवणारे राज्य कोणते? ऊसाचे सरासरी उत्पादकता सरासरी किती? 100 टन म्हणते. 100 टन हेक्टरी मिळवणारे उत्पादक राज्य कोणते? तर तामिळनाडू राज्य आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, श्रद्धा, शबुरी, शांती या टिंबटिंबच्या जाती आहेत. बाजरीच्या संकरित जाती आहेत. कोणाच्या? बाजरीच्या संकरित जाती आहेत. तुम्हाला एखाद्या जातीचा जर अभ्यास करायचा असेल, एखाद्या पिकाच्या जातीचा जर अभ्यास करत असेल, तुम्हाला संकरित जात, सुधारित जात याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण गव्हाची जे काही संकरित आणि सुधारित जाती आहेत त्यावर एक 30 मिनिटाचं सविस्तर लेक्चरसुद्धा अपलोड केलं आहे. ते तुम्ही लेक्चर पाहू शकता. महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. त्यातून तुम्हाला 2 प्रश्न 100% मिळतील. त्यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न, तृणवर्गीय पिकाची राणी कोण? तर मक्काला तृणवर्गीय पिकाची राणी असं म्हटलं जातं. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, रब्बी ज्वारीची जुनी प्रसिद्ध जात कोणती आहे? मालदांडी 35 ही रब्बी ज्वारीची जुनी प्रसिद्ध जात आहे. त्यानंतर 15वा प्रश्न पहा, चारा पीक म्हणून मक्याचे कोणते वाण लावले जाते? तर चारा पीक म्हणून या ठिकाणी पाहू शकता की मित्रांनो आफ्रिकन टॉल हा जो वाण आहे तो चारा पीक म्हणून मक्याचे वाण लावले जाते. अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काही महत्त्वपूर्ण PYQ आहेत कृषी घटकमधले, कृषी सेवक असेल किंवा ग्रामसेवक भरतीसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण हे घटक आहेत. मित्रांनो जर तुम्हाला ऑफरमध्ये हा कोणताही जर कोर्स जॉईन करायचा असेल किंवा कोणताही स्टडी प्लॅन जर तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर 8007578462 या नंबरला तुम्ही फोनपे करा. 9921 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. त्यानंतर मित्रांनो आपण शेवटचा जो काही प्रश्नाचं उत्तर देणार होतो पहिल्या प्रश्नाचं, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नैसर्गिक शेतीचे जनक कोणास म्हटलं जातं? तर पहिल्या नंबरचा पर्याय बरोबर आहे. डॉक्टर मासानोबू फुकुओका यांना नैसर्गिक शेतीचे जनक अशा प्रकारे म्हटलं जातं. मित्रांनो धन्यवाद. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला असेच अपडेट येतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.